केली जाईल आणि एका धावेनिशी धाव फलक वधारेल जाऊन पोहोचेल 5 या धाव संख्येवर। आता स्ट्राइक एंडवर तुम्ही पाहू शकाल अनिलला, ज्यांचा बॅट मधून षटकार चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळेल का या सामन्यामध्ये? नक्कीच समोर संघ कैरी तुम्ही पाहू शकाल आणि पहिल्याच बॉलवर अतिशय देखणा स्ट्रोक चेंडूला पाठवलंय डीप विकेटला, चेंडू सीमा पार अनिलच्या बॅट मधून येतोय हा दर्जेदार षटकार। डीजे षटकारांशी धावफलक जाऊन पोहोचलाय खऱ्या अर्थाने तुम्ही पाहू शकाल 11 या धाव संख्येवर। नक्कीच यावेळेस मात्र पुन्हा एकदा तोच फटका, वन बाउन्स अखेर सीमा पार, चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर। 4 रन। डीजे वावरले ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच यांच्याकडून अनिल हिरवांसाठी 100 रुपयांचं पारितोषिक आलंय आणि पुन्हा एकदा उडवलाय बॉलला, मित्र म्हणेन डीप विकेटला, चेंडू सीमा पार, फलंदाज अनिलच्या बॅट मधून अप्रतिम देखना षटकार। डीजे एकवीस धावा धाव फलकावर लागले गेले। 26 धाव संख्येची गरज असताना अजूनही 5 धाव संख्येची गरज असेल जिंकण्यासाठी, तर नक्कीच एकनाथ खंडवी साहेब किंवा सुरेश पाटील साहेब आपण कुठे असाल तर त्वरित व्यासपीठावर यायचे। नक्कीच एकनाथ खंडवी साहेब आणि सुरेश पाटील साहेब आपण कुठे असाल, आपला आवाज माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर नक्कीच या ठिकाणी या समालोचन करण्यासाठी, कारण नेक्स्ट मॅच असेल वरोसे संघाचा कर्णधार या ठिकाणी यायचे। जिंकण्यासाठी गरज असेल 5 या धाव संख्येची। उपसरपंच वावरले यांच्याकडून तब्बल 100 रुपयांचा कॅश प्राइज आलंय अनिल हिरवा साहेबांसाठी आणि पूर्ण टीमचा खऱ्या अर्थाने पाठिंबा असलेले सरपंच साहेब आज आपल्या मुलांच्या सोबतीला पाहतोय। यावेळेस मात्र आउटसाइड द लेग स्टंप आणि नक्कीच पंचांनी हेरलं। वाईट बॉलची सांगता होते, एक अभ्यंतर चेंडू धाव फलकावर जोडला जाईल आणि मी तर म्हणेन वाईट बॉल। तर गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय गोलंदाज तुम्ही पाहू शकाल अविनाश आला। यावेळेस मात्र फार चांगला फटका येतोय वाडीश लॉंग ऑफ मध्ये, एक तिथे चेंडूला अडवणार फेकणार तोपर्यंत एक धाव घेतली जाईल, एक चिक्की सिंगल क्रिकेट मध्ये कंप्लीट केली जाईल आणि नक्कीच एका धावेनिशी धाव फलक जाऊन हो झाले 23 धावा धाव फलकावर लागले गेलेत। नक्कीच यावेळेस मात्र झेल असेल, स्वतःच्या फॉलर थ्रो मध्ये पकडलाय झेल, संपवलाय तो मात्र अनिल हिरवा या साहेबांचा खेळ। नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये एंटर होत असताना तुम्ही पाहू शकाल नागेशला। ही जोडी खऱ्या अर्थाने बिलवले संघाकडे आपल्याला नेहमीच पाहायला मिळते। अनिल बाद झाल्यानंतर नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये नागेशला आपण पाहतोय। वाजे संघ या ठिकाणी उपस्थित झाला असेल तर त्वरित आपली उपस्थिती दाखवायचे। यानंतर मॅच असेल, वाजे संघ जर आपण उपस्थित झाला असेल तर त्वरित या ठिकाणी यायचे। एकनाथ खंडवी साहेब आणि सुरेश पाटील साहेब आपण या ठिकाणी जर उपस्थित असाल तर आपण त्वरित या ठिकाणी यायचे। सुरेश केवारी 23 धावा धाव फलकावर जोडले गेलेत। षटकातील काय चेंडूचा खेळ शिल्लक असेल, गरज असेल जिंकण्यासाठी अजूनही 3 धाव संख्येची। बॅटिंग स्टॅन्डवर तुम्ही पाहू शकाल फलंदाज नागेशला। यावेळेस फार चांगला फटका येतोय वाडीश लॉंग ऑफ मध्ये चेंडू
अच्छा 3 धावसंख्येची गरज असताना या ठिकाणी बॉल हवेत असेल, पकडलाय झेल, पुन्हा एकदा संपवलाय तो मात्र मोहनचा खेळ. डीजे पाहू शकाल परेशला खऱ्या अर्थाने गरज असेल जिंकण्यासाठी अजूनही 3 धाव संख्येची. त्या 3 धावा कशा प्रकारे डिफेंड केल्या जातील, परंतु एका मागोमाग विकेटचं पतन. आणि नक्कीच या ठिकाणी मी तर म्हणेन अजूनही 3 धाव संख्येची गरज असेल जिंकण्यासाठी. त्या 3 धावा खऱ्या अर्थाने परेशा बॅट मधून पाहायला मिळतील का, किंवा नॉन स्ट्राइक एंड वर फलंदाज लेफ्ट हँड फलंदाज नागेश नॉन स्ट्राइक एंड वर असेल. यावेळेस नक्कीच आउटसाइडला लेग स्टंप पंचांनी हेरला. मी तर म्हणेन व्हाईट बॉलची सांगता होते. एक अवंतर धाव फलकावर जोडली जाईल. धाव फलक जाऊन पोहोचेल 25 धावा. नेक्स्ट मॅच वाजेपूर संघ या ठिकाणी जर उपस्थित झाला असेल तर लोबेवाडी संघ जर उपस्थित असेल त्यांनी दोन्ही संघांनी या ठिकाणी यायचे नाणेफेक करता, किंवा वरोसे संघ या ठिकाणी उपस्थित असेल तर हशाची पट्टीचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. काय अफलातून गोलंदाजी मैदानामध्ये तुम्ही पाहू शकाल. दांडी गुल केली जाते. फलंदाज परेश बॅक टू द डग आउट. डीजे नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये एंटर होत असताना तुम्ही पाहू शकाल जगदीशला गरज असेल जिंकण्यासाठी 2 या धाव संख्येची. म्हणजे जर विचार केला तर 35 ते 40 जर धावा असता तर खूप मजा आली असती हा सामना पाहायला. परंतु जिंकण्यासाठी 2 धाव संख्येची गरज असता. 2 धाव्या सुद्धा खूप कठीण झालेत सध्या भिलवलेला. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. या 2 धावा कशा प्रकारे डिफेंड केल्या जातील की एक धाव रोकेल तो कैरे हा संघ सध्या बॅकफुटवर जात असताना पुन्हा एकदा पंचांकडे दाद मागत असताना एक धाव घेतली जाईल. डायरेक्ट हिट, परंतु थांबून ठेवलं जातं आणि पंचांचा इशारा येतोय षटक संपल्याचा. एक धाव घेतली जाईल एका धाबेनिशी. धाव फलक जाऊन पोहोचेल 26 धावा धाव फलकावर जोडले जातील आणि गरज असेल 1 या धाव संख्येची. तर वरोसा संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. धन्यवाद. सॉरी वाजेपूर एक धावाची गरज असेल जिंकण्यासाठी. अजून एका धावेची गरज असेल. ह्या वेळेस मात्र व्हाईट बॉल आणि विजय होतोय भिलवले संघ. नक्कीच विजय संघाचे हार्दिक अभिनंदन, तसेच हारलेल्या संघाचे सुद्धा कौतुक. तर लोबेवाडी संघाचा कर्णधार या ठिकाणी असेल. लोबेवाडी पूर्ण टीम आपण या ठिकाणी यायचंय. नाणेफेक करता या ठिकाणी वाजेपूर संघ आलाय. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा. 2024 सुधाकर भाऊ घारे चषक 2024 भावी आमदार. धन्यवाद. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जाईल खऱ्या अर्थाने. हॅलो हॅलो